आमच्या साहेबावर पुतना मावशीचं प्रेम दावते ती लोकसभेच्या टायमाला आणि विधानसभेच्या टायमाला बरोबर आम्ही बोललोच नव्हतो, आम्हाला माहितच नाही त्यांनी शब्द दिला का आम्ही शब्द दिला का, ही ह्यांच्या खेळ्या आहेत त्या. आमच्या साहेबाला पूर्णपणे नामोहरम करण्यासाठी ह्यांचा प्रयत्न आहे, आम्ही ती होऊन देणार नाही. फक्त काम करून घेतात, फक्त गोड बोलून आमच्या साहेबांकडे कामं करून घेते ती आणि आमच्या शेजाऱ्यांना आमचं नेतृत्व अजिबात बघवत नाही, आमच्या नेतृत्वाला ती पुढे जाऊन देणार नाहीत. ही कार्यकर्त्यांची भावना पूर्ण झालेली आहे, त्याच्यामुळे कार्यकर्ता पेटून उठलाय. ज्या गावाची 20 वर्ष राज्यावरती सत्ता होती आणि गेली 10 वर्ष हे गाव सत्तेत नाही, ते बावडा गाव, हर्षवर्धन पाटलांचं गाव. या गावातून पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात झालेली आहे. कारण वरती महायुती झाली असली तरी खाली मात्र कार्यकर्त्यांचं काय पटत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यात विकास आघाडीचं वारं वाहू लागलेलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हर्षवर्धन पाटलांचेच कार्यकर्ते विकास आघाडीचा नवा प्रयोग राबवताना दिसत आहेत. मला एक सांगा, इंदापूर तालुका विकास आघाडी पुन्हा सुरू होते 1995, 99, 2004 नंतर पुन्हा एकदा काय बाहुनला आमदार करायसाठीच इंदापूर तालुका विकास आघाडी पहिल्या शाखेचं उद्घाटन काल बावड्यात झालं. तालुक्यातील सर्व युवक, पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की बाहुंनी येणारी विधानसभा निवडणूक हे इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून लढावी. मला एक सांगा, आता भाजपमध्ये राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आहेत, भाजपमध्ये वजनदार नेते आहेत, पुन्हा तुम्हाला अजून महायुतीचं वाटप व्हायचं तर आताच विकास आघाडीची कशी गरज बसली? आमचा 3 टर्मचा अनुभव आम्हाला चांगला दांडगा आहे. कारण आमचे बारामतीचे विरोधक कधीही आम्हाला सहजासहजी विधानसभा आम्हाला दिलेली नाही त्यांनी आजपर्यंत. नेहमीप्रमाणे ते आम्हाला धोका देत आलेले आहेत आणि आताही तेच करणार. त्यामुळे अगोदरच आम्ही सावध होऊन या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातूनच बाहुनला विधानसभेवर पाठवायचं असं ठरवलेलं आहे. आपल्यावर आणखी काय कार्यकर्ते आहेत विकास आघाडीच का म्हणून? आमचे भाऊ, आमचे नेते हर्षवर्धन पाटील साहेब हे विकास आघाडीतून 3 वेळा, एकदा नाही दोनदा नाही 3 वेळा आमदार झाले, विधान भवनात गेले, मंत्री झाले. त्यामुळं येणारे विधानसभा बाहुंनी विकास आघाडीतूनच लढावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. म्हणजे मला एक सांगा, भाजपमधून हे उमेदवारी इंदापूरची मिळणार नाही असं कार्यकर्त्यांना खात्री वाटते? बारामतीच्या पवारांवरती आमचा अजिबात विश्वास नाही. त्यांनी आम्हाला 3 वेळेस धोका दिलाय आणि गेल्या वेळेस काय झालं की आम्हाला लोकसभेला आम्हाला गोड बोलून काम करून घेतलं आणि विधानसभेला आम्हाला घाल पाडलं आणि किती वेळा झालं असं 3 वेळा झालं. 3 वेळा आम्हाला धोका दिला, आमच्या पाठीत खंजीर खुपसला. याही वेळेस होणार असं वाटतंय? आम्हाला त्याची वाट बघायची वेळ नाही. आमचा गेल्या वेळेस वेळ वाया गेला, त्यामुळे आम्हाला गेल्या वेळेस वेळ मिळाला नाही. त्यामुळं आमचा अत्यंत थोडक्या मताने पराभव झाला. त्यामुळं आम्ही सावध पवित्रा घेतलाय आणि यामध्ये सर्वसामान्य जनतेने एक उठाव केला आणि आम्ही भाऊंना कसल्याही परिस्थितीत यावेळेस आमदार केल्याशिवाय राहणार नाही. मला एक सांगा, हा धोका माहित होता तर मग लोकसभेला कसं काम केलं? हा महायुतीचा धर्म आम्ही पाळला. पण आता पण महायुती आहेच की. जर महायुती असेल आणि आम्हाला टाळलं गेलं तर आम्ही थांबणार नाही. टाळलं गेलं तर मग त्याच्या आधीच तुम्ही सुरुवात तर केली. वेळ वाया घालवाय नको. गेल्या वेळेस सारखा जर ऐन टायमाला धोका झाला तर आम्हाला गेल्या वेळेस वेळ कमी मिळाला, त्यामुळे आमचा थोडक्या मताने पराभव झाला. यावर्षी हर्षवर्धन पाटील पुन्हा विमानच घेणार का असं काय वाटतं? नाही, विमान घेतील नाही घेतील तो प्रश्न त्यांचा आहे. पण सर्वसामान्य जनतेने ठरवलंय की साहेबांना हे इंदापूर तालुका विकास आघाडी या माध्यमातूनच निवडणूक लढवायचं आणि कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने हा निर्णय घेतलाय. हा का साहेबांचा निर्णय नाही, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. हे हर्षवर्धन पाटील साहेबांचा निर्णय नाही, हे तमाम इंदापूर तालुक्यातले हर्षवर्धन पाटील साहेब या कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय आहे. आणि ह्या वेळेस कार्यकर्त्यांचं मत एकच आहे की गद्दारी होण्याची वाट बघायची नाही, गद्दारी होण्यापूर्वीच आपण पूर्वतयारी करायची, कामाला लागायचं, इंदापूर विकास आघाडी या माध्यमातून साहेबाला उमेदवार करायचं आणि इंदापूर विधानसभेचं आमदार बनवायचं ही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. आणि आता कुठल्याही परिस्थितीत महागार घ्यायची नाही हे ठरलेलं आहे. विकास आघाडी लाभते किंवा धार्जिन आहे असं काय आहे का? काय नाही, आजपर्यंत आम्ही ज्यावेळेस विकास आघाडीतनं लढलो त्यावेळेस आम्हाला जनतेने आशीर्वाद दिलाय. त्याच्यामुळे आम्हाला विकास आघाडीतनंच लढायचंय आणि विकास आघाडी आमच्यासाठी लाभदायक आहे आणि आम्ही विकास आघाडीतनं लढून साहेबांना आमदार करू हे आम्हाला आत्मविश्वास आहे आमचा. मला एक सांगा, असं ठरलं की पुन्हा एकदा जसं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की तालुका दत्तक घेतलाय
तसा दत्तक घेतला पुन्हा तर आतापर्यंत जर पाठीमागचं जर बघितलं तर मागच्या वेळेस सुद्धा पृथ्वीराज चव्हाण बाबा असतील, पवार साहेब असतील, अजितदादा असतील, सुप्रियाताई असेल, सगळ्यांनी ज्या वेळेस लोकसभा लागेल किंवा राज्यातला कुठला एखादा प्रश्न निर्माण झाला तर आमच्या साहेबाची मदत घेतली जाते, आमच्या साहेबाचं समजूत काढली जाते तेवढ्या पुरतं. आमच्या साहेबावर पुतना मावशीचं प्रेम धावते ती लोकसभेच्या टायमाला आणि विधानसभेच्या टायमाला बरोबर आम्ही बोललोच नव्हतो, आम्हाला माहितच नाही त्यांनी शब्द दिला का आम्ही शब्द दिला का. ही ह्यांच्या खेळ्या आहेत त्या. आमच्या साहेबाला पूर्णपणे नामोहरम करण्यासाठी यांचा प्रयत्न आहे, आम्ही ती होऊन देणार नाही. फक्त कामं करून घेतात. फक्त गोड बोलून आमच्या साहेबांकडे कामं करून घेते ती आणि आमच्या शेजाऱ्यांना आमचं नेतृत्व अजिबात बघवत नाही, आमच्या नेतृत्वाला ती पुढे जाऊन देणार नाहीत. ही कार्यकर्त्यांची भावना पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ता पेटून उठलाय. आमचा तर तुमच्या माध्यमातून आमच्या साहेबांना एक विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की साहेबांना आता जनतेचा हक्क ऐकावी आणि जनतेच्या पाठीमागे उभं राहावा. जनता जिथं असेल तिथं तुम्ही यावं, ही आमची कळकळीची साहेबांना विनंती आहे. एकंदरीत कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या तर तुमच्या हे लक्षात येईल की हर्षवर्धन पाटलांना यावेळी स्वतः नाही पण कार्यकर्ते विकास आघाडीतून उभा करणार असं दिसतंय. आणि तसं झालं तर इंदापूर तालुक्यात चित्र पुन्हा आणखी एक वेगळं दिसेल असंच म्हणायला काही हरकत नाही.